भावनाने शिकवलं चक्क आता निलांबरीला चांगलाच धडा, तर दुसरीकडे मात्र आता जयंतचा पर्दाफाश सगळ्याच जगासमोर होणार. तर नक्की काय घडतं त्यासाठी संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन नक्की करा. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की जयंतने आत्तापर्यंत केलेल्या पापाची शिक्षा त्याला झाली नाही, त्याच्यामुळे प्रेक्षक वर्गांनी खूप नाराजी व्यक्त केली. कारण की लोकांचं म्हणणं असं आहे की एखादा माणूस एवढं गुन्हे करतो तरी पण त्याचा पर्दाफाश अजूनपर्यंत का नाही झाला. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, लोकांना दळवींच्या लोकांचा खूप राग येतोय. म्हणजेच तुम्ही पाहिलं की कशाप्रकारे ह्या जानूच्या मदतीसाठी आपला विश्वास सगळी कामधंदे सोडून फक्त या जानूला मदत करतोय. त्याच्यामुळे त्याच्या घरातल्यांसोबत देखील विश्वाचं चांगलं नातं राहिलेलं नाही, खास करून त्याच्या वडिलांसोबत. कारण की विश्व आता त्याच्या वडिलांसोबत नीट बोलतही नाही आणि वडिलांचं आणि त्याचं रिलेशन देखील चांगलं राहिलेलं नाही आहे. कारण की विश्वाच्या वडिलांना माहीत झालेलं असतं की विश्वा कोणत्या मुलीवरती प्रेम करत होता, म्हणजेच त्या जानूवरती. हे सगळं विश्वाच्या वडिलांना माहीत झालेलं असतं. त्याच्यामुळे विश्वाचे वडील खूप प्रचंड चिडलेले असतात आणि भडकलेले पण असतात. आणि पुढे तुम्ही पाहिलं पण असेल की आता कशाप्रकारे विश्वाचे वडील विश्वाला कॉल करून सांगतात की त्या कॅरेक्टरलेस मुलीपाशी अजिबात देखील थांबू नको, इकडे लवकरात लवकर घरी ये, नाहीतर या घराचे दरवाजे कायमचे तुझ्यासाठी बंद राहतील. तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर आता हा कॉल जानूने उचललेला असतो आणि जानूला हे सगळं कळल्याच्या नंतर जानूच्या पायाखालची जमीन सरकते. कारण की जानूला समजतं की विश्वाच्या वडिलांना माझ्याबाबत सगळं सत्य माहीत देखील असून विश्वाच्या वडिलांना हे देखील माहीत आहे की माझं नाव जानू आहे आणि विश्वा माझ्यावरती प्रेम करत होता हे पण माहीत आहे. आणि तरी पण मात्र अजूनपर्यंत विश्वाने असं काहीच मला दाखवलं नाही की त्याचा माझ्यावरती थोडा तरी राग आहे म्हणून. त्याच्यानंतर जानूला कळतं की मी किती मोठी चूक केली, किती मोठा मूर्खपणा करून बसलेली आहे. तर दुसरीकडे मात्र आता विश्वा आणि जानू जास्त जवळ आल्यामुळे जयंतला प्रचंड त्रास होत असतो आणि हाच त्रास पाहून मात्र जानू ठरवते की याला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये म्हणजेच मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करायचा. आणि एकदा का जयंत मेंटल हॉस्पिटलमध्ये गेला की त्याच्यानंतर सगळ्या लोकांना कळेल की जयंतची नेमकी लायकी काय आहे. कारण की जयंत त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर जयंतला पूर्ण वेड लागेल आणि जयंत वेड्यासारखा वागायला लागला की त्याचा पर्दाफाश जगासमोर लवकरात लवकर करणं सोपं जाईल. तर हा सगळा प्लॅन आपल्या जानूने केलेला असतो. पण बिचाऱ्या जानूला माहीतच नसतं की तिने किती जरी प्रयत्न केले, काही जरी केले, तरी शेवटी दळवींच्या घरातील लोक अजिबात पण जानूला सपोर्ट करणार नाही. कारण की तुम्हाला माहितीच आहे की जानूने खूप सारे जयंतचे पर्दाफाश करण्याचा प्रयत्न केला, जयंतसोबत भांडण करण्याचा प्रयत्न केला, जयंतचा पर्दाफाश म्हणजे सगळ्यांसमोर खरा चेहरा आणण्याचा प्रयत्न केला. तरी पण दळवींची लोक मात्र जयंतलाच अजून सपोर्ट करत असतात आणि म्हणत असतात की जयंत, तुझ्या सगळ्या संकटामध्ये आम्ही पण तुझ्या पाठीमागे भक्कमपणे उभे असो. आणि हे सगळं ऐकल्याच्यानंतर जानूला कळालेलं असतं की आपल्याच कुटुंबातील आपलीच लोक आता मला सपोर्ट करायचं सोडून त्या जयंतला सपोर्ट करतात. आणि जयंतने खूप जबरदस्त ट्रॅप बनवलेला असतो मित्रांनो. कारण की जयंतला माहीत असतं की कशाप्रकारे जानूने आणि जानूच्या कुटुंबाने जरी माझ्यावरती आळ घेतला, म्हणजे जानू आता हळूहळू जयंतला त्रास द्यायला सुरुवात करत असते. म्हणजे जानूला माहीत असतं की जयंतला त्रास होईल अशा सगळ्या गोष्टी करायच्या, त्यांनी भूतकाळात केलेल्या चुका सगळ्या उकरून काढायच्या. त्याच्यानंतर जयंत अस्वस्थ होईल आणि अस्वस्थ झालेला जयंत पाहून जानूला आनंद येत असतो. कारण की जयंतला भीती वाटली पाहिजे माझं सत्य बाहेर येतं की काय, असं करून जयंतला खूप सारा त्रास द्यायचं जानूने ठरवलेलं असतं. दुसरीकडे मात्र आपली भावना आणि सिद्धू दोघेजण मिळून देखील आता निलांबरीची वाट लावायचं ठरवतात. म्हणजेच तुम्ही पाहिलंच असेल की या निलांबरीने आता सगळे हद्द पार केलेले असतात आणि ही आता भावना आणि सोबतच रेणुका काकू, आजी ह्या सगळ्यांना एवढे टॉर्चर करत असतात की काय सांगायलाच नको. आणि हे सगळं पाहून आपल्या सगळ्यांना तर एवढा प्रचंड राग येतोय, असं वाटतंय की त्या निलांबरीचं जाऊन कोणीतरी थोबाड फोडावं. पण अजूनपर्यंत तर तसं काही घडलेलं नसतं आणि भावनाला वाटत असतं की ह्या निलांबरी वहिनींना जर योग्य शिक्षा द्यायची असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही एकच आहे, ती म्हणजे आता निलांबरी वहिनीविरुद्ध सगळे काही पुरावे गोळा करणे. म्हणजेच निलांबरी विरुद्ध जर पुरावे असेल तर तिला एकदम कठोर शिक्षा होईल. तर सिद्धू आता त्याच प्रयत्नात रमलेला असतो आणि सिद्धू म्हणतो की सगळे काही पुरावे गोळा केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तर आता भावनाची दगदग होऊ नये म्हणून सिद्धूने वटपौर्णिमा ठेवली, तुम्हाला माहितीच आहे. ते पण सिद्धू म्हणत असतो की इथेच जवळ करूया. पण मित्रांनो, ही निलांबरी त्यामध्ये देखील राडा करताना तुम्ही पुढे पाहाचाल. कारण की ह्या निलांबरीने आता सगळी हद्द पार केलेली असते. म्हणजेच तिने ठरवलेलं असतं की काही जरी झालं तरी ह्यांना त्रास दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आणि ह्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेणुका काकू, आजी आणि भावना तिघी आता एकजुटीने मिळून ह्या निलांबरीला धडा शिकवत असतात आणि ते पाहून खरंच खूप भारी वाटलं. कारण की लवकरात लवकर निलांबरीला योग्य ती शिक्षा झालेली जर दाखवली तर ही मालिका पाहण्यात अजून जास्त रंजक वाटेल, अन्यथा मात्र ही मालिका पाहण्यात काहीच रस उरलेला नाही. तर दुसरीकडे मात्र आता तुम्हाला माहितीच आहे की जयंतला असं म्हणजे जयंत एवढा पॉझिटिव्ह असतो हे जानूला तर माहीत असतं, पण जगाला माहीत नाही ना. त्याच्यामुळे जानू खूप सारे असे प्रयत्न करते की जयंतचा जळफळाट होईल असा. आणि मात्र आता जयंतचा एवढा जळफळाट होत असतो की सांगायलाच नको. जयंतला त्रास होऊन जयंतला आता फार एवढं टेन्शन येत असतं की सांगायलाच नको. जयंत डायरेक्ट
डायरेक्ट त्या लोकांना मारायला धावत असतो. म्हणजे जानू ठरवते की ह्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी मला ही कारणे पुरेसे आहे. त्याच्यामुळे जानू ठरवते की आता रेकॉर्डिंग करते आणि हे व्हिडिओ मी आई-बाबा सगळ्यांना दाखवते. तर दुसरीकडे माहितीच असेल तुम्हाला की लक्ष्मी श्रीनिवास यांची आजी तिला बोलता येत असते हे सत्य अजून फक्त जानूला माहीत असतं, कारण की ते सत्य कोणालाच माहीत नाही. कारण की जयंतने त्या आजीला मारण्याचा प्रयत्न केला हे देखील सत्य आजींना सगळं माहीत असतं. पण आता ही आजी कधी बोलेल, काय करेल, म्हणजेच लोकांना कधी सत्य सांगेल, हा डाव पाहणं खूप रंजक ठरणार आहे. पण मात्र ह्या जानूच्या मूर्खपणामुळे आजी देखील कोणाला सत्य सांगत नसते, कारण की जानूला वाटत असते की ते दोघीजणी मिळून जयंतचा पर्दाफाश करतील. पण हे एवढं सोपं आहे का मित्रांनो? हा जयंत एवढा शातीर असतो, त्याने आत्तापर्यंत आपल्या वेंकीला नाही सोडलं, दुसरीकडे तुम्ही पाहिलंच की विश्वाच्या आईला नाही सोडलं, म्हणजेच त्यांनी खूप लोकांना मारलेलं आहे आणि खूप सारे प्रयत्न पण केलेले आहेत. त्याच्यामुळे मात्र तरी पण ह्या जानूचा मूर्खपणा तिच्या अंगलट परत येण्याची चान्सेस जास्त वाटतात, कारण की आता हे सगळं सत्य जानूला, विश्वाला आणि सोबतच मात्र ह्या दोघांना आणि आजीला पण माहीत आहे. तर ह्या तिघांनी मिळून जयंतचा लवकरात लवकर पर्दाफाश करायचं सोडून ह्या जानूला नेमकं अजून काय करायचं हे समजलं नाही. जानूला जयंतला त्रास देऊन 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 छळछळ करून त्याला मारायचं असतं. पण मित्रांनो आता एक गोष्ट सांगा, हा जयंत एवढा शातीर आहे, त्याला जर एक पुढचं पाऊल कळालं की माझ्याबद्दल जानू सगळ्यांना मी मेंटल आहे, वेडा आहे किंवा मी खुनी आहे हे सांगण्यास मग्न झाले, तर जयंत ह्या जानूला मारण्यात तरी का मागे पुढे पाहिल? कारण की हा जयंत एवढा शातीर असतो की त्याने, तुम्हाला माहितीच आहे की खूप साऱ्या अशा गोष्टी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे जयंतपासून जानूला धोका आहे तुम्हाला तर माहितीच आहे. पण विश्वा जानूला वाचवण्यासाठी जीवाचं रान करत आहे. पण ही जानू किती वेड्यासारखं करते तुम्ही पाहिलंच असेल. जयंत विरुद्ध सगळे पुरावे होते तर त्या जानूने ते पुरावे देखील गायब अशा प्रकारे झाले तिच्याकडून की सांगायलाच नको. त्याच्यामुळे ह्या जानूकडून मित्रांनो मला तर वाटत नाही की जयंतचा पर्दाफाश जगासमोर होईल. त्याच्यामुळे ह्या जानूने लवकरात लवकर असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून जयंतला योग्य ती शिक्षा होईल. त्याच्यापेक्षा मित्रांनो आपल्या विश्वाची संगत तर तिने पहिली सोडली पाहिजे. कारण मित्रांनो एकच आहे की बिचारा विश्वाच्या आयुष्याचं पूर्ण वाटोळं करून टाकलं ह्या जानूने. तुम्ही पाहिलंच असेल की जानूवरती विश्वाचं जेव्हा पाड प्रेम होतं, एवढं जपणारा होता, पण तरी पण ह्या जानूला काही त्याची कदर उरलेली नव्हती. त्यावेळेस मात्र तिने जयंत कानिटकरसोबत लग्न केलं आणि स्वतःच्या आयुष्याची बरबादी करून घेतली. त्याच्यानंतर फक्त आयुष्याची बरबादीच करून नाही घेतली, तर जानूने जयंतपासून सुटका व्हावी म्हणून ज्यावेळेस मात्र तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, तर यावेळेस देखील मित्र जानू विश्वाच्याच घरी परत रिटर्न आली आणि विश्वाच्या घरी रिटर्न आल्याच्यामुळे मात्र बिचारा विश्वाचं ठरलेलं लग्न, एंगेजमेंट, त्याच्या घरामध्ये त्याच्या कुटुंबामध्ये चाललेला आनंद या सगळ्यावरती जानूने पाणी ओतलं. म्हणजेच तुम्ही पाहिलंच असेल की विश्वाच्या आईचा त्याच्यानंतर मृत्यू होणं, दुसरीकडे मात्र आपली सई विश्वाला सोडून जाणं, ह्या सगळ्या गोष्टी मात्र फक्त जानूमुळेच झालेल्या असतात. आणि त्याही नंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजेच मित्रांनो ह्या जानूने परत बालिशपणा हा केला की त्या जयंतसोबत लग्न केलं आणि लग्न केल्याच्या नंतर आता तिला जयंतला त्रास द्यायचा आहे आणि त्रास देऊन जयंतला जेवढं टॉर्चर करेल तेवढं जानू म्हणत असते की मला आनंद होईल आणि ह्या जयंतला त्रास झालेला पाहून मला अजूनच जास्त आनंद झाला पाहिजे. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी तुम्ही एकच गोष्ट सांगा, ह्या जानूच्या डोक्यात चाललंय तरी काय? तिला जयंतचा बदला घ्यायचा म्हणून तिने आत्तापर्यंत विश्वाच्या कुटुंबाची पूर्ण बरबादी करून टाकली. त्यांच्या घरात फक्त आता 3च लोकं वाचलेली आहेत आणि ह्या सगळ्या गोंधळामध्ये जर बिचारा विश्वाच्या जीवाला काय झालं तर मग काय बोलायचंच काय? भलेही त्याच्यानंतर जयंतला शिक्षा झाली तरी पाहण्यात काहीच रस उरणार नाही, कारण की एका जयंतला शिक्षा देण्याच्या पायी विश्वाचं पूर्ण कुटुंब संपवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर तरी देखील तुम्हाला माहितीच आहे की लक्ष्मी श्रीनिवास यांना अजूनही विश्वा आवडत नाही. पण खरं तर आजपर्यंत त्यांची मुलगी जिवंत आहे, मुलगी सेफ आहे, याला जबाबदार फक्त विश्वा आहे. पण ह्या विश्वाने तरी किती दिवस आता ह्या जानूची साथ द्यायची? तर दुसरीकडे सिद्धू आणि भावना नीलांबरी वहिनीला कशी अद्दल शिकवतात, कसा धडा शिकवतात, चला संपूर्ण अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये जाणूनच घेऊया. आणि जानू ह्या जयंतचा पर्दाफाश कसा जगासमोर आणते हे पण पाहणं रंजकच ठरणार आहे. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.